गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतम देव कंसचानूरमर्दन देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं महापातकनाशनम्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड एक भगवान परमात्मा आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची मला कष्ट केले साध्यपर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतरही जगासाठी वाटचाल चालू ठेवली असे साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि एक वाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे चरित्र आपण श्रवण करीत आहात। आणि आजच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आणि प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य म्हणजे अवतार प्रसंग आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि नंतर भोलेनाथ सुद्धा पाहायला येतात। आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे अंगणामध्ये खेळतात आणि सुंदर प्रसंग येणार आहेत। जसं कृष्णाने लीला केल्या गोकुळामध्ये तशा लीला बाल लीला केल्या, पण कृष्णांनी ज्या केल्या त्या गोपिकांच्या घरी जाऊन बरं का चोरी करून त्या लीला केल्या। रामचंद्र महालला सोडून नाही गेले। प्रभू रामचंद्रांचा अवतार झाल्यानंतर आणि वशिष्ठ ऋषींच्या हातून त्यांचं नामकरण सोहळा पार पडला। रामचंद्रांकडे पाहिलं
आणि वशिष्ठ ऋषी म्हणतात की हा सर्व जगाला आनंद देणारा होईल, म्हणून याचं नाव मी राम ठेवतो, कारण हा आनंद देईल सर्वांना. जो आनंद सिंधु सुख राशि, जो आनंद सिंधु सुख राशि, सासी करते लोग किस पासे, करते लोग किस पासे, जो आनंद सिंधु सुख राशि, सो सुखदाम राम असनामा, सुखदाम राम असनामा, अखिल लोक दायक विश्राम, अखिल लोक दायक विश्राम, मंगल भवन अमंगल हारी, करहु सुधा शरत हाजिर बिहारी, मंगल भवन अमंगल हारी, करहु सुधा शरत हाजिर बिहारी. आणि हा सर्व जगाला आनंद देणारा होईल, आणि म्हणून याचं नाव राम ठेवतो. जो सुखदाम राम असनामा, थोडा आवाज द्या. अखिल लोक दायक विश्राम. आणि त्यानंतर भरताकडे पाहिलं, आणि भरताकडे पाहिल्यानंतर सांगितलं वशिष्ठ ऋषींनी, दशरथा अरे हा सर्वांचं भरण पोषण करेल. भरत विश्वभर पोषण कर जाई, तारक नाम भरत अस होई. आणि म्हणून याचं नाव मी भरत ठेवतो, भरत ठेवलं. लक्ष्मणाकडे पाहिलं आणि शत्रुघ्न आणि लक्ष्मण यांच्याकडे पाहिल्यानंतर ठरवलं वशिष्ठ ऋषींनी. शत्रुघ्नाकडे पाहिल्यानंतर सांगितलं याचं स्मरण जरी कोणाला झालं तरी शत्रू नाश पावतील. शत्रूंनी याचं नाव जरी स्मरण केलं तरी आपोआप शत्रू मरतील, म्हणून याचं नाव शत्रुघ्न. घ्न म्हणजे नाश पावणे. हो जाके सुमिरन तेरी पुनासा, नाम शत्रुघ्न भेद प्रकाशा. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. हो जाके सुमिरन तेरी पुनासा, राम शत्रुघ्न भेद प्रकाशा. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. हो मंगल भवन अमंगल हारी, करहु सुध शरत हाजिर बिहारी.
याचं स्मरण जरी झालं शत्रूला, शत्रू आपोआप इकडं मरतील. आणि शत्रुघ्नाने कोणते शत्रू मारले हाही प्रश्न आहे. शत्रुघ्नाने मंदराच्या कमराचा व्यक्ती, मंदरा म्हणजे लोक, काही बाहेरचे शत्रू असतात, काही आतले शत्रू असतात. आणि खरा योद्धा जर तो कोण असेल तर बाहेरचे शत्रू नाही, त्या सोबत आतले सुद्धा मारणारा पाहिजे. संत धर्मंतात आम्ही रात्रंदिवस युद्ध करतो. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य आणि मन काय केलं जनही मनही म्हणून शत्रुघ्न नाव ठेवले. त्यानंतर लक्ष्मणाकडे पाहिलं आणि लक्ष्मणाकडे पाहिल्यानंतर वशिष्ठ ऋषी म्हणतात, दशरथा याचं लक्ष्याच्या ठिकाणी मन राहील म्हणून याचं नाव मी लक्ष्मण ठेवतो. आता कोणत्या लक्ष्याच्या ठिकाणी मन होतं म्हणून नाव लक्ष्मण ठेवलं हे पाहू आपण शबरी मातेच्या प्रसंगामध्ये. कारण तिथं हा कथाक्रम आहे आणि जिथं कथाक्रम असला ना तो तिथं लावावा लागते. इथं जरी लक्ष्मणाचं चरित्र असेल पण इथं नाही सांगायचं, ते शबरी मातेच्या चरित्राला जाऊन सुटला आणि पुढचा प्रसंग. आणि वशिष्ठ ऋषी म्हणतात, लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत आधार. लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत आधार. लक्ष्मण धाम राम सकल जगत आधार. लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत आधार. गुरु बशिष्ठ तेहि रागा लक्ष्मण नाम उदार. गुरु वशिष्ठ 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 तेहि रागा लक्ष्मण नाम उदार. आणि सर्वांचा नामकरण सोहळा पार पडल्यानंतर प्रसंग आहे, एक वेळ कौसल्या मातेने त्याला सुंदर स्नान घातले, पितांबर नेसवला. थोडा आवाज देता. आणि पितांबर नेसवला, छोटासा धनुष्यबाण आणि पाळण्यामध्ये झोपवलं. आणि पाळण्यामध्ये झोपवल्यानंतर देवघरामध्ये गेल्या, देवाला नैवेद्य दावला. थोडं महालामध्ये फिरायला गेल्यानंतर पहिलं देवाऱ्यात येऊन तर रामचंद्र देवाऱ्यामध्ये देवघरामध्ये बरं का नैवेद्य खाताना दिसले. कौशल्या माता म्हणतात याला कुणी उतरवलं खाली.
पाळणा तर उंच आहे. मग पाहायला गेली तेव्हा पाळण्यामध्ये झोपलेला आहे. पाळण्यामध्ये झोपलेला आहे. परत देवघरात आले तर नैवेद्य खाताना दिसतोय. पाळण्याजवळ गेलं की झोपलेला आहे. कौसल्या माता म्हणतात, रामा अरे तुझे 2 रूप जे आहेत माय हे पावत नाही माझ्याकडून. जे माझं बाळ आहे ना राम ते मला दाखव. एक बार जननी अनवा है, 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 करी शिकार फलना पड़ाए, शिकार फलना पड़ाए, निज कुल इष्ट देव भगवाना, कुल इष्ट देव भगवाना, उजाए तो कीन स्थाना, उदाए तुमकी नाना, हो करी उजाने बंदे चढ़ावा. आप गई जपात बनावा, उगई जगन्नाथ बनावा, मवरिया तो त्याजली आई, भोजन करत जगत सुत जाई. भोजन करत देखत सुखदाई, मंगल भवन अमंगल हारी, सुध शरद अजीर बिहारी. मंगल भवन मंगल हारी, प्रभु शुभ शरद अजित बिहारी. ये राम 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 ये राम राम राम, राम 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 हे राम राम राम, ये राम 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 हे राम राम राम, राम 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 हे राम राम राम, ये राम 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 हे राम राम राम, राम 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 हे राम राम राम, हे राम 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 हे राम राम राम. हे राम 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 हे राम राम. सियावर रामचंद्र भगवान की. आणि थोडे मोठे होतात. आपल्या महालाच्या परिसरामध्ये खेळायला लागले आणि भोजन करत असताना दशरथ राजांनी रामाला हाक मारली की रामा ए भोजन कर, तुम्ही सर्व भोजन करा या. त्यावेळेला रामचंद्र असं म्हणतात मानेने. दशरथांना वाटलं याला कळलं नसेल, ऐकायला गेलं नसेल. रामा अरे भोजन करून घ्या सर्व, अशी मान केली. बोलत नाही अशी मान. म्हणजे आता कळलं दशरथ राजांना ही याची इच्छा यायला आणि खेळण्याच्या नादामध्ये. त्यानंतर दशरथ राजाने 3 वेळा आवाज दिला पण आले नाही रामचंद्र. दशरथ राजांचं भोजन झाल्यानंतर कौसल्या माता भोजनाला बसल्या आणि एकच आवाज दिला तर रामचंद्र धुडधुड पायाने धावत आले. कौशल्या जब बोलन जाई, प्रभु चरणी पधारी, मंगल भवन मंगल हारी, प्रभु शुभ शरद अजित बिहारी. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय. कौसल्या जब बोल न जाई, आणि रामचंद्र धावत आले ना. कौसल्या जब बोल न जाई, ठुमक ठुमक प्रभु चल ही पराई.
धावत आले आणि कौसल्या मातेला मिठी मारले पायाच्या जवळ. कौसल्या माता खाली पाहतात त्याच्याकडे आणि तो वरती पाहतोय. दशरथ राजांनी 3 वेळा बोलवलं आलेलं याचं कारण काय? कौसल्या मातेने 1 वेळा आवाज दिला, लगेच आले. दशरथ हे ज्ञान आहे आणि कौशल्य हे प्रेम आहे. या ठिकाणी हे रूपक आहे. दशरथ हे ज्ञान आहे. भगवान परमात्मा ज्ञानाकडे जाईल की नाही शंका आहे, पण प्रेमाकडे धावून आल्याशिवाय हात नाही. हा ज्ञान असावं, ज्ञान नाही असं नाही, पण ते ज्ञान कसं असावं? प्रेम विसरित ज्ञान असावं तर देव धावत येईल ना. निष्ठ ज्ञान आहे त्याचा अभिमान होईल. नवलांकाराची गोष्टी आणि विषयच न लागे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी आणि नाना संकटी नाचले. है की नाही? अज्ञानी माणसाला अभिमान होणार नाही, पण ज्ञानी माणसाला झाल्याशिवाय राहत नाही. काही ना तर एवढा अभिमान होतो की लोक पाया पडतात तरी पायाला तयार नाही राहत. जो बिचारा दर्शन घेतो तो अजून डबल दर्शन घेतो की आता तर माझी महाराज पाहिजे ओळखील आपल्याला. पण महाराज दुसऱ्यांशीच बोलतात. कार्यक्रम घेणाराची जास्त रुपयाचा कार्यक्रम घेणाराकडे पाहतात, त्यांच्याकडे बोलतात. इकडे लोक पाया पडून राहिले, त्यांच्याकडे पाहायला तयार नाही. हाही अभिमानाचाच भाग आहे बरं का. आणि अभिमान रहित जीवन पाहिजे परमार्थ करत असताना. अभिमान झाला की माणूस वाया जातो. म्हणून तर तुकोबाराय देवाला मागत असताना मागताना काय म्हणतात? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवतया प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवतया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अधिकरून संत मंडळी सांगतात की देवा आम्हाला जर तुम्हाला ज्ञान द्यायचं असेल ना तर भक्ती प्रेमाशिवाय देऊ नका. भक्ती प्रेम द्या त्याच्यामध्ये. कालाही करायचं असेल तर काल्याचा अधिकारी तोच आहे ज्याचं जीवन हे बरं का अभिमान रहित आहे. काला जो प्रेम मिश्रित करतो ना तो खरा काल्याचा अधिकारी सांगितला. तर हात लांबून तर काला घेताच येतो ना. हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमे मोहिला साधने. मी माझ्या मनात नाही सांगत तुम्हाला, काही की नाही. हा त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला आणि आजची दुष्काळ देव सुद्धा प्रेमाचा भुकेला आहे. हा दुष्काळ आहे त्याच्याकडं, म्हणून तो भक्ताकडे प्रेम मागण्यासाठी येतो. आहे की नाही. आणि प्रेम म्हणजे भाव.
प्रेम म्हणजे आणि देवाला जाणण्याचं आकळण्याचं मर्म जर काय असेल तर तो म्हणजे भाव आहे, ते प्रेम आहे. आणि मर्म चुकलं तर कोणत्याही कामाचं पाहत नाही, मर्म चुकलं की काम होतच नाही ना. एक शिकलेलं जोडपं गेलं पंढरपूरला आणि पंढरपूरला गेल्यानंतर द्वादशीच्या दिवशी एक ब्राह्मणीन मावशी, विधवा ब्राह्मणीन होती, तिने सुनबाईन मुलगा नेला होता दर्शनाला आणि त्यांनी पुरणाच्या पोळ्या बनवल्या. आता पुरणाच्या पोळ्या बनवल्यानंतर झालं काय, शहरातलं गेलेलं जोडपं होतं ना शिकलेलं चांगलं, आणि यांना पुरणाची पोळी दिली एक एक खायला. आता त्यांना काही ते माहिती नव्हतं, काही भागामध्ये आजही पुरणाच्या पोळ्या जमत नाही, ते आपल्या भागात चांगलं आहे. त्या पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या त्या दादाने आणि त्या ब्राह्मणी मावशीचा फोन नंबर बी घेतला. घरी आल्यानंतर त्याने पत्नीला सांगितलं, म्हणे ते पंढरपूरला खाल्लं होतं ना आपण, ते तुला जमीन का ते ना, ते जमीन मला, म्हणजे पोळी सुद्धा पूर्णाची पोळी ध्यानात राहिलं त्यांच्या. या ताईला माहिती होतं आपल्याकडे फोन नंबर आहे, विचारून घेऊ. मग हे दादा थोडे बाहेर गेले, तिनं फोन लावला त्या ब्राह्मणी मावशीला, म्हणे मावशी तुम्ही ते बनवलं होतं म्हणे पंढरपूरला आम्हाला खायला दिलं ते, म्हणे पोळी पूर्णाची. हा, ते कशी बनवली होती, म्हणे हरभऱ्याची डाळ शिजवली, त्याच्यामध्ये गुळ किंवा साखर, आणि नंतर मग काय करायचं, त्याला वाटायचं, आणि वाटून मग काही नाही ते आतमध्ये भरायचं बरं का कणकेमध्ये, झाली पूर्णाची पोळी, म्हणजे लाटायचं आपल्या साधी पोळी सारखं. आता तिचं काही लक्षात राहिलंच नाही, तिचं झालं उलट, ते कणिकचा गोळा घेऊन त्या पूर्णाच्या गोळ्यात घाले. आता ते कणिकचा गोळा त्या पूर्णाच्या गोळ्यात घातला की ते वाटायला लागलं की बेल न कुकडे हे कुकडे. परत फोन लावला, म्हणे आजीचा फोन काही लागला नाही. तेवढ्यामध्ये ते दादा आले, म्हणे का झाल्या का पोळ्या त्या, म्हणे करून पारलं मी पण जमत नाही ना, म्हणे पाकच होऊन राहिला ते, म्हणे तू चांगली आठव, म्हणे ते मावशीने पूर्णाच्या पोळ्या केल्या होत्या ना, त्या मावशी त्यावेळेला कशी दिसत होती, कशा पोळ्या लागल्या ते पाहिलं म्हणे तू, म्हणे त्या मावशीनं पांढरी साडी नेसेल होती, म्हणे मी घेऊन येतो. मग ते विधवास होती, गेली पांढरी साडी आणली, त्या दादाने ते नेसले तिने, आणि आता लाटून पाय गेला हात पाय धुवायला. तसंच केलं नाही, कणिक मध्ये उंडा म्हणजे पूर्णाचा उंडा भरावा लागते ना, लाटी कणिकची करावी लागते, तिला पूर्णाची लाटी केली मग कणिकचा गोळा त्याच्यात टेकवला तरी सुद्धा जमील का ते नाही जमलं ना. त्यावेळेला परत दादा म्हणतो झाल्या पोळ्या, म्हणे नाही ना, होणच नाही झाल्या, म्हणे अजून चांगला आठवत तू काहीतरी, म्हणे तिनं कुंकू राहिलं ना होतं, म्हणे तू पुसून टाक ना पोळ्या करून, कोण मना करतो तुला, कुंकू पुसून टाकलं बा तिनं, पोळ्या करायला बसली, तरी बी काही पोळ्या झाल्या, कारण ते मर्मात चुकलंच ना ते. म्हणे अजून चांगला आठव बरं का, म्हणे आता माझ्या चांगलं लक्षात आलं, तिच्या हातात बांगड्या ना होते, म्हणे तू फोडून टाक ना, दुसऱ्या आणतो मी. बांगड्याही फोडल्या बा तरी सुद्धा जमलं नाही. मग म्हणे आता चांगला विचार कर, मस्त 10 मिनिटात चांगला विचार कर, पोळ्या झाल्याच पाहिजे, मला खायच्याच आहे. म्हणे अहो माझ्या लक्षात आलं आता, ज्या मावशीनं पोळ्या लाटल्या होत्या ना म्हणे, तर तिनं हा म्हणे मग तू आता तेवढा घोळ करू नको, आहे की नाही. त्या मावशी म्हाताऱ्या होत्या ना, तिनं ते टकलं केलं तर ठीक आहे, आता त्यांच्यामध्ये विधवा झालं की हा म्हणे तू तसं काही करू नको आता, तू वाटलंस म्हणे त्या मावशीच्या घरी जा आणि घरून विचारून ये, गाव जवळ आहे. हे दोघं गेले, त्या आजीला विचारलं, त्या आजीला तिथं करूनच दाखवली पूर्णाची पोळी, कणिकचं काय केली लाटी, त्याच्यामध्ये पुरण ठेवलं, झाली पोळी 5 मिनिटामध्ये. तेव्हा लक्षात आलं, घरी सुद्धा 5 मिनिटात पोळी झाली. तसं देवाचं एक मर्म आहे, मर्मात चुकलं ना फजिती होते, आहे की नाही. हा, तसं देवाला जाणण्याचं, त्याला आकळण्याचं सुद्धा एक मर्म आहे, आणि ते म्हणजे प्रेम आहे.
ते प्रेम मर्म जे आहेत ना ज्याच्या हाती येईल ना मग कुकडे यायलाच तयार आहे. तो कुकडे प्रेम सूत्र दोरी आणि जिकडे नेतो तिकडे यायला तयार आहे. कोण? हरी आहे की नाही? फक्त ते व्यवस्थित पाहिजे. आणि राधा हे प्रेम आहे. राधा हे काय? प्रेम आहे. राधा राधा शब्द म्हटलं तर कोण आहे ते? श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये प्रेम आहे. राधा राधा जरी शब्द म्हटला ना तरी आपले पाप मिटून जातात. उलट राधेकडं जर घरानं मांडलं तर लवकर देव ऐकतो, कारण प्रेम आहे ते. हे भावाचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. तसं या ठिकाणी रूपक केलं कौशल्या मातेचं. काय? कौशल्य आहे कोण आहे? प्रेम आहे. आणि दशरथ हे ज्ञान आहे. दशरथ हे कोण आहे? ज्ञान. दशरथ हे ज्ञान आहे, कौशल्य आहे, प्रेम आहे. हे रूपक केलं या ठिकाणी. राधा शब्दाचा अर्थ उलटा करून पाहतो मी. सुंदर आहे. राधा म्हटलं की काय होते? उलट धारा आहे की नाही? जे प्रेमरूपी धार आहे, जे देवापर्यंत नेणारी धार आहे, तिला म्हणतात राधा. ज्ञान किती असू द्या तुम्ही, पण त्याच्यात प्रेम नसेल तर काही उपयोग नाही. स्वयंपाक किती चांगला बनवा, पण त्याच्यात मीठच टाकू नका. कसा लागेल तो? वरण करा, मीठ टाकू नका. वांग्याची भाजी करू नका, मीठ टाकू नका. मेथीची भाजी करा, मीठ टाकू नका. शेवाची भाजी करा, मीठ टाकू नका. मिक्स भाजी करा, मीठ टाकू नका. भजे करा, मीठ टाकू नका. वडे करा, मीठ टाकू नका. शिरा करा, शिरा टाकताच नाही वाटतंय ना? बरोबर. मीठ नसलेलं अन्न रुचकर लागू नाही शकत. वास्तविक पाहता जे मसाले आणले जातात भारी, त्याची किंमत जास्त आहे. मीठाला काही किंमत आहे का? विकत घ्यायला गेलं तर मीठाला किंमत नाही, पण मीठाशिवाय आहे की नाही? म्हणजे मीठालाच किंमत आहे की नाही? रुची नियती अन्न त्यात किंवा माझी नसता लवण, तैसे जाना ब्रह्मज्ञान भक्ती वीन बापुढे ते. ब्रह्मज्ञान असेल पण भक्ती प्रेम नसेल, काही उपयोग नाही. दूध गोड आहे, पण त्या दुधामध्ये थोडी साखर टाकली की विशेष चव येते की नाही? तसं आहे. गोड असता क्षीर परी साखरीचा धीर, तैसे जाना ब्रह्मज्ञान भक्ती वीन बापुढे ते. तुका म्हणे भावावीन त्या जेवण वळेना. भाव म्हणजेच प्रेम. आणि म्हणून ज्ञानाकडे जाईल की नाही देव शंका आहे, पण प्रेमाकडे धावून आल्याशिवाय राहणार. आणि परत ऋषी मुनी येतात, देवाला पाहण्याचं निमित्त करतात. तेरे द्वार खडा एक जोगी दिखा दे मैया राम को, असे पाहायला येतात. रोजचा विषय. ऋषी मुनीच्या टोळ्याच्या टोळे येतात. आज ही टोळी आली तर उद्या दुसरी टोळी येते. भिक्षा मागायचं निमित्त करते, पण काय करायचंय? रामाला पाहायचंय. आणि नंतर मोठे झाले, आणि मोठे झाल्यानंतर गुरुच्या आश्रमामध्ये विद्या संपादन करायला जातात. गुरु गृह गए पढ़नार घुराई, 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 गुरु गृह गए पढ़नार
आणि गुरुच्या आश्रमामध्ये जातात. म्हणजे रामचंद्राच्या चरित्रामध्ये देवाला सुद्धा सांगायचंय की मलाही गुरुची गरज पडली. हा, मलाही मी राम आहे कळून घेण्यासाठी गुरुची मला गरज पडली. रामाशी राम जर का असता ठावा आणि का शरण जाता वशिष्ठाशी. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा सांदीपनी महाराजांच्या आश्रमामध्ये जावं लागलं होतं गुरु करायला. म्हणजे गुरुशिवाय तरणोपाय नाही, आहे की नाही. त्याच्यामध्ये गुरु वेगळे, सद्गुरु वेगळे, श्री गुरु वेगळे आणि जगद्गुरु वेगळे. मंत्रतंत्राचा उपदेश करणारे गुरु घरोघरी आहेत. हा, घरोघरी. पण शिष्याला सद्वस्तूची ओळख करून देणारे पाहिजे, त्यांना सद्गुरू म्हणतात. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आहे ते, जो शिष्यासी राहावी सद्वस्तू दे. श्रीकृष्ण सद्गुरु त्याती मानी. एकनाथी भागवत. जो देवाची ओळख करून देताना ते सद्गुरु आहे. एक श्री गुरुचा वर्ग आहे, ज्ञानोबा म्हणतात. किये परी श्री गुरु जे करती अंगीकारू ते होणी ठाके संसार मोक्षमय आगवा. शिष्याचा दुःखरूप संसार जो आहे ना त्याचं सुखात रूपांतर करून देतात, त्यांना म्हणतात श्री गुरु. श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा आणि इतरांचा किंवा सत्य सद्गुरु आहे कृपा मज केली तरी नाही घडली. मज हृदयी सद्गुरु जेने तारीला संसार करू. राताराले जगद्गुरु चौथा टप्पा. तर जगद्गुरु 2 झाले आणि एक देव, म्हणजे तसे 3. कृष्ण वंदे जगद्गुरु आणि एक शंकराचार्य जगद्गुरु आणि नंतर जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सगळ्यांचा. आणि नंतर आता भरपूर जगद्गुरु झाले, तो काही विषय नाही, है की नाही. ज्याची जशी साधना असेल तसा आहे असो. आणि गुरुच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर गुरुची सेवा केली. देव जरी असेल ना तरी गुरुची सेवा केली, आज्ञेचं पालन केलं. आणि विद्या संपादन करायला काही वेळ लागणार आहे का त्याला. आमच्याकडे सूर्य उगवला ना, हा, आमच्या गावातलं सांगतो मी, कोणाच्या गावातलं नाही. आमच्या गावात जर सूर्य उगवला, समजा की सूर्य उगवला की लगेच प्रकाश पडतो. तुमच्याकडे तसंच आहे का इकडे बी. सूर्य उगवल्यानंतर प्रकाश नंतर येतो का. सूर्य उगवला म्हणजे प्रकाश, कारण आहे की नाही. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, सूर्यामध्ये प्रकाश यायला किती वेळ लागतो. सकाळी 5 का मोजून. हा, झोपलेल्या मावशी, सूर्यामध्ये प्रकाश आणावा लागेल का त्याला. प्रकाश येण्याची गरज आहे का. हा, जसं घरातली लाईट गेली समजा तर यायची वाट पाहायची, तसा आहे का. तो स्वयंप्रकाशित आहे ना, सूर्यामध्ये प्रकाश आणायची गरज नाही ना. तसं ज्ञानाला ज्ञान यायची काय गरज आहे. ते मूर्ती म्हणतात ज्ञान आहे. पण गुरुकडे जाण्याचं एक कारण की आपण जर गुरुकडे गेलो तर पुढे आपले भक्त सुद्धा गुरुवरती विश्वास ठेवतील. कारण मी गुरुशिवाय कळणार नाही. या ठिकाणी म्हणजे जो मोठ्यानं केलं त्याला अनेक करतात ना, तसा विषय आहे. काही गोष्टी देवही आपल्या करतात, त्यांच्या लीला करतात, ही लीला आहे. आणि विद्या संपादन केले अल्पकाल विद्या समपाई, म्हणजे कमी वेळामध्ये. एखादा पहिल्याच वर्षी समजा 10वी पास होतं आणि एखादा 3-3 वर्षही, तसं आहे ना. अल्पकाल विद्या समपाई किंवा आई. आणि महालामध्ये आले अयोध्या नगरीला. महालामध्ये आल्यानंतर झोपी गेले. सकाळी जागत झाल्यानंतर
दशरथ राजे तिन्ही मातांचं दर्शन घेतलं रामचंद्रांनी. सकाळी उठले, आपल्या गुरुचं दर्शन, माता पित्यांचं दर्शन. रामचंद्र देव आहे पण दर्शन का घेतलं? माता पित्यांचं दर्शन, वशिष्ठ ऋषींचं दर्शन, हा तिन्ही मातांचंही दर्शन घेतलं. याला कारण आहे, कारण मोठे जर झुकले तर लहाने झुकतात. बापाच्या पायात जर मोठा भाऊ पडला तर लहान आपोआप पडतो ना. हा मोठा भाऊ जर बापाच्या पाया पडला तर लहान्याला लाज वाटेलच ना, की मोठा जर पाया पडतो तर आपण पाया पडायला पाहिजे. पण मोठंच जर पाया पडत नसेल तर लहान पडेल का? नाही पडू शकत. हा नियम. म्हणून रामचंद्र आधी मोठे झुकले, तेव्हा भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण यांनी सुद्धा दर्शन घेतलं. हे तो वडील जे जे करती तया नाम धर्म. आणि त्यानंतर प्रसंगामध्ये बदल करतात तुलसीदासजी. विश्वामित्रांचा यज्ञ आहे आणि विश्वामित्रांचा यज्ञ आहे आणि तो यज्ञ मोडायचं काम सुबाहू आणि मारीच दोन दैत्य त्यांचं सैन्य करते. विश्वामित्रांनी विचार केला की देवाने अवतार घेतला आपलं रक्षण करण्यासाठी. कारण देवाचं ब्रीद वाक्य असते, कारण भक्ता राखे पायापासी दुर्जनासी. देवाला बी वाटलं आता बिना मायकाचं सुरू करतो वाटत्या काय. आणि दशरथाच्या महालाकडे आणि विश्वामित्र येताना आणि कुणीतरी सांगितलं की महालाकडे येत आहे. सेवकांनी निरोप आणला, पण विश्वामित्र आपल्याकडे येत आहे म्हणून येऊ दे असं नाही म्हटलं दशरथ राजाने. धावत गेले. कारण साधू जर आपल्याकडे येत असेल ना तर घरमालकाने आधी सामोरे यावं असा नियम आहे. अतिथी देव भाऊ, पाहुणे जर येत असले तर सामोरे जावं. काही काही लोक घरामध्ये पाहुणे घुसतात तरी उभे सुद्धा नाही राहत. पलंगावर बस झोपेलाच राहतात, पाहतात चांगले. केव्हाच्या केव्हा विचारतात मग केव्हा आले म्हणजे घ्या. उलट पाहुण्यांच्या हात द्याका घ्यायला पाहिजे आले म्हणजे. हा आदर आहे. काहींना तर कीर्तन करायला तर त्यांची बॅग घेणं समजत नाही काही गावला. हा ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. आणि धावत गेले आणि दशरथ राजे आणि विश्वामित्रांचे चरण प्रक्षालन केले. सांगितलं की महाराज माझं काही एक पुण्य नसेल, श्रान बाळासारख्या बाळाची मी हत्या करणारा माझं पाप आहे, पण माझ्या पूर्वजांचं काहीतरी पुण्य असेल म्हणून तुम्ही माझ्या महालात आला. आणि सुंदर अशा सिंहासनावरती बसवले, त्यांचं पूजन केलं. फलहार झाल्यानंतर काय सेवा करू आपली असं विचारलं. कारण साधू आपल्याकडे आल्यानंतर काय सेवा करू आपली असं म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? काय सेवा करू आपली. कदाचित आपण जर त्यांना म्हटलं, समजा काही लोक म्हणतात काय पाहिजे, काय देऊ, ते न म्हटलं घर नावाचं करा की मग आहे की नाही. काय सेवा करू आपली असं म्हटलंय. विश्वामित्रांनी सांगितलं आमचा यज्ञ मोडायचं काम करता सुबाहू मारीच इतर दैत्य. यज्ञाचं रक्षण करण्यासाठी राम आणि लक्ष्मण देऊन टाक. अनुज समेत देव रघुनाथ, अनुज समेत देव रघुनाथ, अनुज सहित देव रघुनाथ, अनुज सहित देव रघुनाथ. निज चरण में हो बसनाता, निज चरण में हो बसनाता. ओ सुनी राजा प्रिय
आणि विश्वामित्र आणि विश्वामित्रांनी सांगितलं की हे तुझे 2 पुत्र मला देऊन टाक. निघाले पण एकदम नाही झालं ते. आधी दशरथाने सांगितलं मोठमोठे दैत्य आहे माझ्या पुत्रांना मारणार, आधीच तर होत नव्हते. विश्वामित्र राजाने सांगितलं राजा अरे मी तुझ्या वंशजांना वचन दिलंय की त्रास देणार नाही तुझ्या वंशामध्ये कुणाला, म्हणून ठीक आहे. नाहीतर माझा त्रास हरिश्चंद्र राजाला किती झाला तुला माहिती नाही. तुझ्या वंशामध्ये सत्व घेण्यासाठी किती त्रास झाला माझ्यापासून हरिश्चंद्र राजाला. पण शेवटी नंतर आम्ही सांगितलं होतं की रोहिदासही जिवंत आहे, राज्य तुझं तुलाच आहे. आम्ही परीक्षा घेतली त्यावेळेला हरिश्चंद्र राजाला विचारलं, तारामतीला विचारलं आम्ही की काय पाहिजे. तेव्हा हरिश्चंद्र राजा तारामतीने सांगितलं की यापुढे आमच्या वंशामध्ये असा त्रास कुणालाही देऊ नका, म्हणून आम्ही शांत आहे राजा. हृदयमान झाले विश्वामित्र, निघाले. वशिष्ठ ऋषीने सांगितलं दशरथा आधीच सगळ्या त्यांचं माझं जमत नाही, त्यांचं माझं आधीच जमत नाही. त्या असं ना झालं पाहिजे की बाई याच्यामुळे आपली कीर्तनाची तारीख रद्द झाली. तसं अरे आमचे 100 पुत्र मारले या माणसाने विश्वामित्रांनी जसं, आणि वाटेल की मी देऊ दिले नाही राम लक्ष्मण देऊन टाक. आणि विश्वामित्रांच्या चरणाला मिठी मारली. दशरथ राजांनी सांगितलं घेऊन जा महाराज. राम लक्ष्मण सोबत घेऊन निघाले विश्वामित्र. चले जात मुनी दोही काय. आणि घनदाट अरण्यामध्ये आल्यानंतर सोनी ताळे का क्रोध करी आई. आणि घनदाट अरण्यामध्ये आल्यानंतर 11 विक्रांत देह धारण केलेली लांबूनच आवाज आला. तिच्या ठोकरेने मोठमोठे पर्वत उडाले, वृक्ष गवताच्या काळीसारखे उडायला लागले. एवढी हवा तिच्या धावण्याची. तिचं नाव आहे ताळका. आणि ही मोठा आहे तिचा आकार वेगळा. विश्वामित्र म्हणतात रामाईचा वध कर. सांगितलं गुरुजी स्त्रीच्या अंगावरती हात टाकणं चांगलं नाही ना. हा नियम जर कलियुगामध्ये लोक मानतील तर आपण मानायलाच पाहिजे. स्त्रीचा आदर केला गेला पाहिजे. अरे रामा तुला चांगलं माहित आहे ही ताळका कोण आहे. राम अवतारामध्ये रावणाच्या आधी ताळकाला मारलं आणि कृष्ण अवतारामध्ये पुतणीला आहे की नाही. कंसाच्या आधी कोणाला मारलं, पुतना मावशीला मारलं. हे दोन्ही अवतार आहे ना, पूर्ण आणि परिपूर्णतम अवतार. इकडं रावणाच्या आधी मारलं तार्किकेला बरं का, म्हणजे ताळका. आणि ही पुतणीला मारलं कंसाच्या आधी. म्हणजे ह्या काय अविद्या आहे, ह्या माया आहे. मायेला दूर केल्याशिवाय देवाची जीवाची भेटच नाही. हे पडदा आहे नाळवा. आणि सांगितलं रामा तुझ्याशिवाय हिला कोणी मारणार नाही हे तुलाही चांगलं माहित आहे. अरे हिचा वध कर, तुझ्या हातून वध झाला म्हणजे हिला मोक्ष सुद्धा मिळेल. आणि रामचंद्राने एका बाणामध्ये तिला मोक्ष मिळून दिला. एकही बाण प्राण
त्यानंतर पुढे गेले यज्ञाच्या ठिकाणी आणि विश्वामित्राचा यज्ञ सुरू झाल्यानंतर जेव्हा यज्ञाचा धूर निघायला लागला तेव्हा सुभाऊ मारीच हे दोघं भाऊ आले, बाकीचे दैत्य आले. लक्ष्मणाने बाकीच्यांचा वध केला आणि रामचंद्राने काय केलं, सुभाऊ आणि मारीच्याला दोघांना मारलं. बरोबर आहे ना? सुभाऊचा वध केला, मारीच मामाला नाही मारलं. मारीच मामाला जिवंत ठेवलं की आता जर याला मारलं ना तर पुढे हा सोन्याचं हरण होणार आहे. माझ्या भक्ताने वाल्मिकाने रामायणामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्या पुढे सुवर्णमृग होणार आहे सीताहरणाच्या वेळेला. आणि याला जर आताच मारलं तर लोक म्हणतील देवाचे भक्त खोटे बोलतात, म्हणून त्याला जिवंत ठेवलं. मारीच मामाला मारलं नाही. बोलिले वाल्मिक तैशेची करी वरतुनी दावी ना नामा म्हणे. मग रामचंद्राने काय केलं तर बिना टोकाचा बाण मारला त्याला. पुढे मारीच मामाचा प्रसंग परत येणार आहे हरणाच्या वेळेला, तेव्हा पाहू आपण. आणि विश्वामित्रांचा यज्ञ सफल झाला. तिथून पुढे निघाले. विश्वामित्र म्हणतात रामचंद्रांना, रामा हा यज्ञ पूर्ण झाला, पण जनकाच्या नगरीमध्ये सुद्धा जनकाने यज्ञ ठेवलेला आहे, धनुष्य यज्ञ, त्यालाही पूर्ण करायचं आहे. असं नाही म्हटलं की तुला लग्न करायचंय म्हणून, कारण यज्ञाचं रक्षण करण्यासाठी मागणी केली होती विश्वामित्रांनी दशरथ राजांकडे. लग्न करण्यासाठी थोडी आहे. मग यज्ञ पाहायला चला असं म्हटलंय. निघाले. वाटेमध्ये एक आश्रम दिसला, वसाळा आश्रम आहे. त्या ठिकाणी एक काळ आहे, वृक्षाचे पानं उडतात आणि शिडा झालेली स्त्री आहे. लक्षात आलं तुमच्या? ते उलटे लटकलेले पक्षी ते वाटवागडू म्हणता का तुमच्याकडे? सर्वीकडे ते लागलेले वसाळा घरामध्ये असतात, त्या वापरत्या घरात येत नाही कधी. सर्वीकडे वृक्षाचा पाला उडतोय. आश्रम एक दीक मग माई खग मृग जीव जंतु तरना पोचा मुनी शिला प्रभु देखी सकल कथा मुनि का विशेष. हा आश्रम कोणाचा आहे? वसाळ आश्रम लागलेला. वसाळ लागला आपल्याला आश्रम जाताना. हा एखादा चांगला जर महाल लागला असता तर विश्रांती झाली असती ना. कोणाचा आश्रम आहे? सांगितलं हा गौतम ऋषींचा आश्रम आहे. ही शिडा झालेली कोण आहे? गौतमाची पत्नी आहे अहिल्या. पतीने शाप दिला हिला. शाप देण्याचं काय कारण? हे अहिल्या ब्रह्मदेवाची कन्या आहे. ब्रह्मदेवाने स्वयंवर ठेवलं अहिल्याचं. अहिल्या सुंदर आहे आणि स्वयंवर असं ठेवलं की जो सर्वांच्या आधी या पृथ्वीला प्रदक्षिणा करेल त्याला माझी अहिल्या देणार. तसं म्हटल्यानंतर सर्व देवांनी आपले आपले वाहन घेतले, निघाले आकाश मार्गाने. त्याच्यामध्ये गणपती बाप्पाने घेतली आपली स्कूटी. बाकीचे म्हणतात गणपती बाप्पा विमानाने गेले, बाकीचे तुम्ही स्कूटी घेऊन कुठे चालले? म्हणजे प्रयत्न करायला काही हरकत नाही, आहे का नाही? आणि त्या लिहिला आहे गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये एक गाय, ती गाय व्याली असतानाचा प्रसंग. मुख बाहेर आलेलं गौतमांनी पाहिलं आणि ओल्या वृक्षावरती त्या गायीला प्रदक्षिणा केली. आणि गायीला प्रदक्षिणा केल्यानंतर ब्रह्मदेवाने आपली अहिल्या गौतमांना दिली की जो त्या अवस्थेमध्ये गायीला प्रदक्षिणा करतो ना त्याला पृथ्वीला प्रदक्षिणा करायचं फल मिळते. आपल्याही जर जीवनात असा योग आला तर घालवायचं नाही, प्रदक्षिणा करून घ्यायची. पाणी नसतं तर कोरडे, असलं तर ठीक आहे. म्हणजे आधी जर तब्येत बरोबर नसेल समजा
थंडीत पहिलेच अशी ना थंड पाणी अंगावर घेसाल, तसं नाही करायचं, हे की नाही असो. आणि ब्रह्मदेवाने आपली अहिल्या दिल्यानंतर इंद्रदेव आणि आला. इंद्रदेवाने सांगितलं मी प्रदक्षिणा केली, माझ्याशी विवाह करा. ब्रह्मदेवाने सांगितलं विवाह झाला. गौतमांनी प्रदक्षिणा केली. कशी केली? गाईला प्रदक्षिणा केली. तेव्हापासून इंद्राच्या मनामध्ये आहे की जी अहिल्या मला मिळाली नाही बरं का, तिला भ्रष्ट केल्याशी राहणार नाही. आणि ही अग्नीचं सहकार्य घेतलं इंद्राने. अग्नीला सांगितलं, अग्नी तू मध्यरात्री ओरडायचं आहे, कारण त्या ठिकाणी कावड्याचं रूप घेऊन बरं का, आपल्या कोंबड्याचं. तर कोंबडा वरडला ना की पूर्वी समजा घड्याळच होतं ते उठायचं, तू कोंबड्याचं रूप घे मध्यरात्रीला वरड, कारण खरे कावडे सकाळ झाल्याशी वरडत नाही. गौतमाला वाटेल की सकाळ झाली ते स्नान करायला जातील. प्रसंग तसाच झाला. आगरी कोंबडा झाला, वरडला. गौतम ऋषी उठले, स्नान करायला गेले. इंद्राने गौतम ऋषीचं रूप घेतलं थोड्या टायमामध्ये. अहिल्याने पाहिलं की तुम्ही गेले होते स्नानाला, परत का आले? आणि तेवढाच तो प्रसंग आहे अहिल्याच्या जीवनामध्ये. गौतम ऋषींना तिकडे गंगा प्रकट झाली. सांगितलं, गौतमा अरे तुझी फसवणूक झाली, लवकर आश्रमामध्ये जा. लवकर आश्रमामध्ये आल्यानंतर कोंबडा झाला, अग्नी पडायला लागला, आणि नंतर इंद्रही पडायला लागला. त्यावेळेला गौतम ऋषींनी इंद्राला सांगितलं, इंद्रा ओळखलं तुला मी, तुला भद पडतील. इंद्र पडली बगे चंद्र झाला काळा, इंद्र पडली बगे चंद्र झाला काळा, इंद्र पडली बगे चंद्र झाला काळा, इंद्र पडली बगे चंद्र झाला काळा. भारत सुटला चाळा भजे राजा, भारत सुटला चाळा भजे राजा, भारत सुटला चाळा भजे राजा, भारत सुटला चाळा भजे राजा. इंद्र पडली बगे चंद्र झाला काळा, इंद्र पडली बगे चंद्र झाला काळा, इंद्र पडली बगे चंद्र झाला काळा, इंद्र पडली बगे चंद्र झाला काळा. आणि शाप दिला इंद्राला. नंतर आले पर्णकुटीमध्ये. अहिल्याला सांगितलं तू शिडा होशील, माझा विश्वासघात केला. अहिल्या म्हणाली, अहो माझी काही चूक नाही, तो तुमच्या रूपामध्ये आला. मी फक्त विचारलं त्यांना की तुम्ही एवढ्या लवकर परत का आले? तुम्ही स्नान करायला गेले होते ना, माझी काही चूक नाही. पण शाप देऊन टाकला गौतमांनी आणि सांगितलं तू शिडा होशील, पण त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार होईल आणि त्यांचे चरण जर तुला लागले ना, तुझं स्वरूप तुला प्राप्त होईल. शाप दिलेला आहे. हे कोण सांगताय कुणाला? विश्वामित्र सांगतात राम आणि लक्ष्मणाला. ही शिडा ती आहे आणि रामा तुला चरण लावायचे आहे, पण ऋषी पत्नी आहे. ऋषी पत्नीचं दर्शन घ्यावं, चरण लावू नये. देवाने नियमाचं पालन केलं. वरती पाय केला, हवेची झुडूक आली आणि रजगण उडाले, शिडेवर जाऊन पडले आणि अहिल्याला तिचं स्वरूप प्राप्त झालं. आणि विश्वामित्र म्हणतात रामचंद्र लक्ष्मणला, चला पुढे. पुढे गेल्यानंतर गंगा लागली. त्या गंगेमध्ये स्नान केलं विश्वामित्र राम लक्ष्मणांनी. आणि विश्वामित्रांनी सांगितलं, रामा अरे ही जी गंगा ज्याने आणली ना, हा तुमच्याच बरं का पूर्वजांचा, आणि तुमचेच पूर्वज भगीरथ, त्यांनी ही गंगा आणली. भगीरथाचं चरित्र सुद्धा सांगितलं त्या ठिकाणी. भगीरथ वरदा वगैरे सुंदर चिंतन आहे भागवत कथेमध्ये. सगर राजाचे पुत्र जेव्हा राज्याची होतात, त्यांचा उद्धार करण्यासाठी भगीरथ गंगा आणतो. अंशुमान दिलीप सर्व गंगेची आराधना करतात, पण गंगा येत नाही. शेवटी भगीरथाने गंगा आणली. भगीरथाला धन्यता दिली होती संतांनी. धन्य ओशी जन्मला भगीरथ, गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त.
आणि पुढे मिथिला नगरीमध्ये येतात आणि मिथिला नगरीमध्ये आल्यानंतर सुंदर प्रसंग आहे. विश्वामित्र रामचंद्र प्रभू लक्ष्मण आल्यानंतर जनकाच्या महालामध्ये 3 सिंहासनावरती बसले. आणि जनकाने विचारलं हे 2 राजकुमार कोण आहे. त्यावेळेला सांगितलं विश्वामित्रांनी की हे दशरथ नंदन आहे. राम लक्ष्मण दशरथाचे पुत्र आहेत. जनकाने विचारल्यानंतर जनकाच्याही मनामध्ये आलं की आपण धनुष्य ठेवला कशा करता सीतेच्या स्वयंवरामध्ये, म्हणजे तो धनुष्य तोडेल त्याच्या गळ्यात सीता वरमाला टाकेल. जो सावळ्या रंगाचा आहे ना याच्या आतून धनुष्य तुटला तर चांगलं होईल. जनकालाही वाटलं, कारण माझ्या सीतेसाठी होणारा सासरा तो दशरथ राजा राहणार, सासू कौसल्या आणि अयोध्या नगरीसारखी नगरी नाही. पण धनुष्य तुटला पाहिजे. लहानशी मूर्ती आहे, मोठमोठे राजे येणार आहेत त्या ठिकाणी, मोठे बलवान येणार आहेत. आणि नंतर राम लक्ष्मण नगर पाहायला जातात. नगराची पाहणी केली, धनुष्याचं दर्शन घेतलं. कारण धनुष्याचं दर्शन का घेतलं, धनुष्य तोडायचं आहे, धनुष्य शिवजींचं आहे, शिवजींचा अपमान होईल म्हणून आधीच दर्शन घेतलं आणि आले. आणि जनकांची फुलांची फळांची वाटिका आहे त्याच्यामध्ये आले फुलं तोडायला गुरुच्या सेवेसाठी, विश्वामित्रांसाठी. आणि तेवढ्यामध्ये सीतेच्या आईने सून आणे त्या ठिकाणी गौरीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सीतेला पाठवलं. तर कशाला दर्शनाला, जसं रुक्मिणी मातेला पाठवलं होतं ना देवीच्या मंदिरामध्ये, तसं राम लक्ष्मण जेव्हा गेले तिथं तेव्हा सीता सुद्धा तिथं आली. आतेही अवसर सीताताई, तेही 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 सीता तेवढ्यात तिथं आली. सीतेची एक मैत्रीण, तिला राम लक्ष्मण दिसले, धावत गेली सीतेकडे. सांगितलं सीते, जे आपल्या नगरामध्ये आले होते ना 2, एक सावळ्या रंगाचा एक गोऱ्या रंगाचा, ते इथं पण आलेले, चाल तुला दाखवते. हात धरून ओळख आलेलं रामचंद्राच्या पुढे उभं केलं. सीतामाता मनामध्ये म्हणतात उद्या लवकर ये जा धनुष्य तोडायला, नाहीतर रावणासारख्याने धनुष्य यज्ञ पूर्ण केला तर अवघड होईल मला. रामचंद्र म्हणतात चिंता करू नको, माझ्याशिवाय धनुष्य कोणी तोडू शकत नाही. हे न बोलता चर्चा चालली. मैत्रीण म्हणते मी अंदर माझ्याकडे पाहायला तयार नाही, हे दोघं. आणि नंतर सीतेचा हात पकडला, ओळख घ्यायला सुरुवात केली. चल म्हणे येतील आता उदे. आणि धनुष्य यज्ञाला सुरुवात झाली. आणि धनुष्य यज्ञाला सुरुवात झाल्यानंतर मोठमोठे राजे त्या ठिकाणी आलेले होते. धनुष्य हालत सुद्धा नाही. तो शिवजींचा धनुष्य परशुरामाकडून जनकाकडे आलेला होता. धनुष्याला आणायला 1000 हत्ती लागले होते. एवढा धनुष्य, काही राज्य म्हणतात आणि 1000 हत्ती लागले होते, तर आपण 1000 राजे एकत्रित या.
म्हणून ओढून पाहू आपण, तरी जमलं नाही. चांगल्या चांगल्याची फजिती झाली. मग रावण उठला आणि रावण उठल्यानंतर त्याने उचलला सुद्धा धनुष्य, पूर्ण उचलला नाही. आणि रावण म्हणाला, तुम्ही उचलला नाही धनुष्य, मी उचलला. टाळ्या तर वाजवा. कशा वाजून दाखवल्या त्या. तेवढ्यामध्ये पाय घसरला पडलं. वक्षस्थलावरती धनुष्य, मुखात माती गेली, फजिती झाली. कसा तरी निघाला. विश्वामित्र रामचंद्र लक्ष्मण पाहतात रावणाची फजिती, सर्व राजे पाहतात. त्यावेळेला जनक जी उभे राहिले आणि जनकाने सांगितलं, या सभेमध्ये असा एकही शूरवीर नाही की जो माझ्या डोक्याला झालेला सीतेच्या लग्नाचा ताप मिटवेल. बापाच्या डोक्याचा ताप मिटत नाही. मुलगी गरीबाच्या घरी दिलेली तरी सुद्धा मिटत नाही, श्रीमंताच्या घरी दिली तरी मिटत नाही. आणि माझ्या डोक्याला झालेला जो ताप आहे मुलीच्या लग्नाचा, तो एकही इथं नाही की माझ्या डोक्याचा ताप मिटवेल. धनुष्य यज्ञ पूर्ण करणारा कोणीही नाही इथं, एकही शूरवीर नाही. असं म्हटल्यानंतर शेषाचा अवतार लक्ष्मण उभे राहिलं. जनकजी, ज्या ठिकाणी दशरथ नंदन हजर आहे त्या ठिकाणी तुम्हाला असे बोलणे शोभत नाही. अहो, आमच्या मनामध्ये जर आलं ना, या पृथ्वीला मी चेंडू सारखी ठोकर मारल्यानंतर उडवणार. याचे बालपणामध्ये आम्ही किती कामटे मोडले. धनुष्याला काय म्हटले? कामटे. फूक मारली तरी या धनुष्य उडवत जाणार. आपल्याला हे बोलणं शोभत नाही. रामचंद्राला वाटलं तपला आता हे. रामचंद्राने इशारा केला, त्याला खाली बस. आणि मोठ्या भावाचा इशारा लहान्या भावाला कळला पाहिजे. रामचंद्र म्हणतात, अरे गरजायचं काम तू केलं, पाऊस पडायचं मी काम करेन, चिंता करू नको. पण या ठिकाणी रामचंद्र उठत नाही धनुष्याकडे जायला. काय कारण? कारण धनुष्य जर आपण स्वतःहून गेलो तो तोडायला आणि धनुष्य तुटला तर सीता वर्माला टाकणार आहे. मग स्वतःचा संबंध स्वतः पाहण्यासारखं होईल. आणि जिथं बाप नसेल जन्मदाते, त्या ठिकाणी आई नसेल, तर तिथं साधूचा सल्ला घ्यावा असा नियम आहे. आणि विश्वामित्रांनाही कळलं की रामाच्या मनात काय चालू आहे. विश्वामित्रांनी रामचंद्रांच्या खांद्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, रामा, अरे उठ, उठ राम, भुंजवू भवतापा. जनक परितापा, जनक परितापा. निघाले रामचंद्र, उभे राहिले सिंहासनावरती. आणि सिंहासनावरती उभे राहिल्यानंतर कोणी त्या ठिकाणी तसं फुलावरती भुंगा गुंजरा करतो असे नेत्र त्यांचे, ज्याचा जसा भाव तसे दिसायला लागले. कुणाला सिंहासारखं दिसायला लागले बरं का, कुणाला सिंहासारखे. सिंह जसा उंच कड्यावर खाली उतरावा तसे दिसायला लागले. ज्याचा जसा भाव तसे दिसायला लागले प्रभू रामचंद्र. आणि धनुष्याकडे जात असताना सीतेची आई सुनैना म्हणाली, जिथं मोठमोठे राजे, मोठमोठे बरं का आणि बलवान
धनुष्याला या ठिकाणी उचलू शकले नाही. ज्याने 3 वेळा कैलास पर्वत उचलला असे रावण सुद्धा धनुष्य यज्ञ पूर्ण करू शकले नाही. आणि लहानशी मूर्ती काय धनुष्य यज्ञ पूर्ण करेल असं सुनैनाने म्हटलं दासीला. तेव्हा दासी म्हणाली, राणी तेजस्वी तो कभी छोटा मत समजना. तेजस्वी माणसाला कधी लहान म्हणू नये. सूरज जब निकलता है तो छोटा सा दिखाई देता है, लेकिन सब जगत का अंधकार ऐसा कर देता है. तो क्या हम सूरज को छोटा समझे रानी? मंत्र छोटा सा दिखाई देता है, लेकिन 33 कोटि देवताओं को वश में करने की शक्ति रखता है. तो क्या उस मंत्र को हम छोटा समझे रानी? ढाई फुट का अंकुश बड़े से बड़े हाथी को वश में कर लेता है. तो क्या हम उस अंकुश को छोटा समझे रानी? तेजस्वीला कधी लहान समजायचं नाही. याच्याशिवाय धनुष्य ते कुणी पूर्ण करणार नाही. त्यावेळेला सोनैना म्हणाली, तुझ्या तोंडामध्ये साखर पडो. असंच घडो. रामचंद्र धनुष्याच्या जवळ गेले. सीतामातेने गणपती बाप्पांना नमनही केलं आणि गणपती बाप्पांना नमन केलं. तेव्हा त्याचे 3 कारण आहेत. उद्या पाहू आपण. आता विवाह सोहळा पार पडायचा आहे. त्याचे 3 कारण आहेत. आणि गणपती बाप्पांना नमन केलं सीता मातेने. हातामध्ये वरमाला आहे. तुम्ही तिकडं नका पहा, अजून येणार ते. मी आज सांगितल्याशिवाय येणार. मी सांगितलं येऊ द्या तेव्हा येतील. अजून तर धनुष्य यज्ञ पूर्ण झाला नाही. आणि रामचंद्रांनी धनुष्याकडे नुसता हात केला. जसं बाज पक्षी आल्यानंतर सर्प हात जीव वाचवण्याचे प्रयत्न करतो, तसा तो थरथर कापायला लागला. आणि एक भाव असा आहे, तो धनुष्य तळमळ करतोय की मला राम केव्हा हाती घेणार, मला राम केव्हा हाती घेणार. या जीवरूपी धनुष्याने तळमळ करावी की माझा स्वीकार देव कधी करणार, माझा स्वीकार देव कधी करणार. आणि रामचंद्रांच्या हाती धनुष्य केव्हा आला हे कुणाला कळलं नाही. रामचंद्रांना धनुष्य हाती घेण्याची गरजच नाही. धनुष्य स्वतःहून हाती आला त्यांच्या. आणि 2 तुकडे केव्हा झाले तर धनुष्याचे हे सुद्धा कुणाला कळलं नाही. एक वीज कळाल्यासारखा आवाज झाला आणि धनुष्याचे 2 तुकडे झाले. सियावर रामचंद्र भगवान की. आणि धनुष्य यज्ञ पूर्ण रामचंद्रांनी केल्यानंतर सीता माता रामचंद्रांकडे धीरे धीरे जायला लागल्या. पण थकलेल्या पाहू लागले. सीता मातेच्या मनामध्ये लाजही आहे, आनंदही आहे. आनंद तो आहे की देवाच्या गड्यामध्ये मला वरमाला टाकायला मिळणार आहे, हा आनंद आहे. मला देवाची प्राप्ती होणार, हा आनंद आहे. आणि लाजही मनामध्ये आहे. लाजली सीता स्वयंवरा, लाजली सीता स्वयंवरा. पाहुणे रघुनंदन सावरा, पाहुणे रघुनंदन सावरा, पाहुणे रघुनंदन सावरा. लाजली सीता स्वयंवरा, लाजली सीता स्वयंवरा, पाहुणे रघुनंदन
आता स्वयंवर चालू आहे, लग्न पुढे आहे अजून. हे स्वयंवर आहे म्हणजे साखरपुडा. अजून नरदेवाचा बाप नाही येईल ना, लग्न होईल का? नरदेवाचा बापच नाही, भाऊच नाही, कोणीच नाही, लग्न होईल कसं? आहे की नाही? हा, म्हणून अजून टाइम आहे. हे काय चालू आहे? हा, आणि सीता माता गेली रामचंद्रांच्या गळ्यात वरमाला टाकायला. पण झालं काय? देवाची उंची जास्त आहे आणि सीतामातेची उंची नाही. आता या ठिकाणचाही काय भाव आहे हा पाहू आपण पहिल्या सत्रामध्ये होत्या. आता ती बी बोर झाले असतील ना, मेकअप करून बसले असतील तर, आहे की नाही? हा, या ठिकाणचाही भाव आहे, उद्या पाहू आपण. हा, आणि सुंदर भाव आहे त्या ठिकाणी. हात पुरत नाही. सीतामाता हार टाकण्याचे प्रयत्न करतात पण हात पुरत नाही. नंतर देव झुकतात. काय कारण? सुंदर कारण आहे आणि त्याचे तसे दृष्टांत पण आहे. प्रसंग जर घेतला आपण तर संध्याकाळच्या 7 वाजून जातील. आणि वरमाला टाकली. आकाशाशी जडली नाते, जडले नाते, आकाशाशी जडले नाते, जडले नाते, जडले नाते, जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झालं. नंतर विश्वामित्रांनी दशरथ राजांना पत्र पाठवलं आणि दशरथ राजांना पत्रामध्ये उल्लेख केला ताटिकेपासून. रामचंद्र लक्ष्मणाने काही काही केलं तर ताटिकेचा वध, यज्ञाचं रक्षण, अहिल्यावतार, गंगा स्नान, जनकाच्या नगरीमध्ये येऊन धनुष्य यज्ञ पूर्ण केला. त्यांच्या हातून धनुष्य तुटला आणि तो धनुष्य होता सीता स्वयंवरामध्ये. बरं का, की जो धनुष्य तोडेल त्याच्याकडे सीता वरमाला टाकेल. तर का आता तुमच्या रामाने तो धनुष्य तोडला, माझा त्याच्यात काही एक हात नाही. पुढचं तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला या ठिकाणी आशीर्वाद द्यायला यावं लागेल.
आणि तुम्ही आशीर्वाद द्यायला नाही आले तरी लग्न होणार म्हणजे होणार, कारण याने धनुष्य तोडला. मी फक्त यातला यज्ञाचं रक्षण करायला आणलं होतं बरं का. आणि रामचंद्र प्रभूंच्या विवाहासाठी अयोध्येतील सर्व प्रजा निघाली. आता रामाच्या लग्नाला कोण येणार नाही हो? काही म्हणत अहो तुम्हाला निमंत्रण नाही का? अहो निमंत्रण असेल आपल्याला, पण कोणी विसरलं असेल म्हणून थांबायचं का? निघले बरं का. आणि भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण सर्व निघाले त्या ठिकाणी आणि मिथिला नगरीमध्ये येतात. आणि मिथिला नगरीमध्ये आल्यानंतर लग्नाची तयारी सुरुवात झाली. सीता माता आणि रामचंद्रांचा विवाह सोहळा, तो प्रसंग आता आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता सुंदर झाकी सजवली आहे, तुम्ही ते पाहू आपण. हे मंगल अष्टक म्हणतील मस्त. अक्षदाय ना, हा अक्षदाई वाटायला सुरुवात करा. येऊ द्या त्यांना. आज रामजी की शादी है, आज रामजी की शादी है. स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लारं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिसेवनं लीलाद्रि गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेहरं गोधरं ग्रामो राञ्जन संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान तरह
लाडली कस्तुरी जशी वाढविली मैना लाळाची रेख बाई आज दिसते साजरे माहेर सोडून कशी चालली सासरे जीवातला जीव आम्ही केला तुमच्या हवाले आता तुम्ही माय बाप तिच्या जीवाची सावली जीव खालीवर होतो तुला पाठवी ताराने एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये प्राणी कुर्या सदा मंगलम शुभमंगल सागरा राजा भीमक रुक्मिणी जननी देखो सगुणारा रूपवरा कवना सिया देईजे आता एक विचार कृष्णवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मा पुत्र वडील जाती कुसळे कोऱ्या सदा मंगल शुभ मंगल साई जयगना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेश तनया शर्मन्वती वेदिका शीतलावती महासुर नदी ख्याता गया जगन्नती पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कोर्या सदा मंगल शुभ मंगल घटी समीप नवरा देवो नियावाधरा गृह्यो ते मधुपर्क पूजन करा अंतरपटाते धरा दुष्ट दुष्ट वधूवरा तुम्हे करा विरुधी वाजवते बहुगर्वला करणे कोर्या सदा मंगल शुभ मंगल तदेव लग्नं सुजनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेजस्वरामि शुभमंगल सागरा इष्ट देवता कुलदेवता ग्राम देवता चिंतन मुहूर्त सागरा लक्ष्मी नारायण चिंतन सागरा ब्रह्मा सावित्री चिंतन सागरा उमा महेश्वर चिंतन सागरा स्वातंत्र्य सावध चिंतन सागरा
सुखामध्ये सुद्धा आनंद घेणारा माणूस जर असेल तर त्याला आनंद आहेच, सुख घेणारा असेल तर सुख आहेच, आहे की नाही, समाधानही आहे. संसारातही दुःखाचा सांगितला संतांनी, पण तो सुखाचा करता येतो ना. भारती श्रीरामाय Thank you.